बघा, काही टक्के मीठ असलेल्या 20 लिटर द्रावणात 5 लिटर पाणी ओतले तर नवीन द्रावणात मिठाचे प्रमाण 14% होते, तर त्या द्रावणात सुरुवातीला किती टक्के मीठ होते? असा मिश्रण गुणोत्तर या घटकाशी संबंधित प्रश्न सोडवायचा कसा सर? लेकरांनो, काही टक्के मीठ असलेलं 20 लिटर हे मूळचं द्रावण इथं मांडा. मूळ द्रावण किती आहे? 20 लिटर आहे. गोष्टी लक्षात घ्या, याच्यामध्ये काही टक्के मीठ आहे, ही गोष्ट क्लिअर. काही टक्के मीठ आहे याच्यामध्ये, काही टक्के याच्यामध्ये मीठ आहे, मात्र मूळचं द्रावण 20 लिटर. आता या मूळ द्रावणात 5 लिटर पाणी ओतायचं, म्हणजे टाकलेलं पाणी म्हणा, ओतलेलं म्हणा, टाकलेलं म्हणा. पाणी किती? तर 5 लिटर. आता हे 20 लिटर मूळचं द्रावण, त्याच्यामध्ये नवीन 5 लिटर पाणी ओतलं. एकूण द्रावण किती बाबा? हा प्रश्न. एकूण द्रावण किती झालं? एकूण द्रावण तर 25 लिटर. मूळ द्रावणात 5 लिटर पाणी ओतल्यामुळं नवीन तयार होणाऱ्या द्रावणात मिठाचं प्रमाण 14% होते, असं वर्णन गणितामध्ये असं वर्णन. प्रश्न असा की त्या द्रावणात सुरुवातीला किती मीठ होतं? लक्ष द्या, तुमच्या लक्षात आलं ना? काही टक्के मीठ असलेलं मूळचं द्रावण 20 लिटर. आता या द्रावणात 5 लिटर पाणी ओतायचं, म्हणजे नवीन ओतलेलं पाणी 5 लिटर. एकूण झालेलं द्रावण किती? 25 लिटर. आता या 25 लिटर द्रावणामध्ये 14% मीठ आहे लेकरांनो. या 14%ची मांडणी 14/100 अशी व्यवहारी अपूर्णांक करतात. मग आता 25 चूक 100, 14 आणि त्याला भागीला 4, हा भाग द्या. 4 त्रि 12, उरले 2, घ्या दशांश चिन्ह, द्या 0, 4 पंच 20, म्हणजे 3.5 काय हो? हे लिटर. 3.5 लिटर सध्या काय आहे? 14% म्हणजे 3.5 लिटर. लक्ष द्या, 3.5 लिटर हे मीठ आहे सध्याचं. या 25 लिटर इथं लिहितो वाटल्यास. सध्या म्हणजे नवीन द्रावणात कोणत्या? 25 लिटर बरं का. 3.5 लिटर मिठाचं प्रमाण आहे. ओके, सुरुवातीला जो प्रश्न विचारला, द्रावणात सुरुवातीला किती टक्के मीठ होतं? द्रावणात सुरुवातीला मीठ किती बाबा? सुरुवातीला मीठ एवढंच होतं. मीठ थोडंच टाकलं पाणी द्रावणामध्ये. मग मिठाचं जे काही प्रमाण नवीन द्रावणात असेल तेच मूळ द्रावणात होतं. द्रावणामध्ये पाण्याची भर घातली, मिठाची घातली का हो? मिठाचं प्रमाण तेच. मग सुरुवातीला मिठाचं प्रमाण किती? तर 3.5 लिटर याला भागीला सुरुवातीचं द्रावण 20 लिटर. किती टक्के होतं सुरुवातीला हे मिठाचं प्रमाण? म्हणून इथं गुणीला 100 घ्यायचे. विषय आटपला. मग आता 20 हा पंच 100, मग इथं 3.5 त्याच्यासोबत 5 गुणीला 17.5 म्हणजे 17.5% हे निर्विवाद, निसंशय, ॲक्युरेट, करेक्ट तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं ॲन्सर. ओके, मिश्रण गुणोत्तर ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.